Good morning, dear aspirant. This is your English mentor Mayur Deshmukh and very warm welcome to my YouTube channel Phonics Coaching Classes. So, मराठीमध्ये सांगतो बघा, जे थंबनेलमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की बेसिक ऑफ इंग्लिश. ओके, ते बेसिक ऑफ इंग्लिश आपण बघणार आहे आजच्या सेशनमध्ये. काल मी तुमचा इंग्लिशचं इंट्रोडक्शन घेतलं, कोण्या पार्टला किती प्रकारे वेटेज आहे, कशा प्रकारे कव्हर करायचा आणि आज इंग्लिशचं बेसिक बघणार आहोत आपण. चला तर सुरुवात करू. लेट्स स्टार्ट बेसिक ऑफ इंग्लिश. ओके, जेव्हा बेसिक इंग्लिशचं जेव्हा बेसिक स्टार्टअप करायचं तेव्हा मी इंग्लिशचं बेसिक जे आहे ते तुमचं अल्फाबेट पासून स्टार्टअप करतो. ओके, यानं काय होणार की जे काही स्टुडंट आहेत ज्यांना इंग्लिश विषयी थोडीशी मनात भीती आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की अल्फाबेट पासून तुमचं इंग्लिशचं बेसिक स्टार्टअप होणार आहे. तुम्ही काय करा, एक लेटर घ्या, नोटबुक घ्या, एक पेन घ्या आणि जिथून स्टार्टअप करणार म्हणजे जिथून बेसिक शिकवणार ते व्यवस्थित तुमच्या नोटमध्ये राईट डाऊन करा प्रॉपर वेनं. वाटलंच तर याचा स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. ओके, जास्त वेळ न घेता आपण बेसिक स्टार्टअप करू. तर तुमचं इंग्लिशचं बेसिक स्टार्टअप होते तुमचं अल्फाबेट पासून. ओके, अल्फाबेट पासून तुमचं इंग्लिशचं स्टार्टअप होते. तर अल्फाबेट्स, हाऊ मेनी अल्फाबेट्स? ओके, सो देर आर 26 टोटल अल्फाबेट. किती येतं टोटल अल्फाबेट? 26. 26 काय आहे ते तुमचे टोटल एकूण अल्फाबेट आहेत. मग या अल्फाबेट पासून तुमचं काय बनतं तर वर्ड्स बनतात. तुमच्या अल्फाबेट्स पासून वर्ड्स बनतात की ज्याला मराठीत तुम्ही शब्द म्हणता. अल्फाबेट पासून बनते तुमचं वर्ड्स. ओके, मग नेमकं वर्ड्स म्हणजे काय त्याचं आपण एक डिटेलमध्ये बघू. वर्ड्स कशा पद्धतीने, वर्ड्स फॉर्म्युलेशन कशा पद्धतीने होतं ते बघू. चला आता लेट्स वर्ड्सची टोटल कन्सेप्ट मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आपण डिस्क्राइब करण्याचा प्रयत्न करू. ओके, सो कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर अल्फाबेट is known as word, but it has complete meaning. ओके, वर्डची डेफिनेशन बघा काय आहे. तर कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर्स, कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर्स अल्फाबेट, कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर अल्फाबेट इज नोन ॲज वर्ड. बट परंतु काय त्याचा अर्थ कसा असला पाहिजे? पूर्ण असला पाहिजे. 26 अल्फाबेट पैकी ABCD टू XYZ इथपर्यंत तुमचे 26 काय अल्फाबेट आहे. मग याच्यातला मी कोणता जरी पिक केला, मी जर एक्झाम्पल घेतलं. ओके, एक्झाम्पल मध्ये मी घेतला A आणि Z. लक्षात घ्या मराठी आणि इंग्लिश मध्ये. एक्झाम्पल मध्ये जर मी घेतला A आणि Z, मग हा A आणि Z. मला एक गोष्ट सांगा, आता हा A आणि Z हा वर्ड असणार का? नाही. का? कारण इट हॅज कंप्लीट मिनिंग, त्याचा अर्थ पूर्ण नाही. पण मी जर एक एक्झाम्पल घेतलं सेकंड, NO नो याचा आहे अर्थ, याचाच मराठीत अर्थ काय होतो? नाही. NO नो म्हणजे नाही. तर अशा प्रकारे हे तुमचं वर्ड्स फॉर्म्युलेशन होतात. वर्ड्स फॉर्म्युलेशन कशापासून डिराईव्ह होतात तर अल्फाबेट पासून तुमचे काय बनतात? वर्ड बनतात. परत एकदा वर्डची डेफिनेशन लक्षात घ्या. कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर अल्फाबेट, दोन किंवा दोन पेक्षा जास्त अल्फाबेटचं कॉम्बिनेशन किंवा त्याचं मर्ज केलं त्याला काय म्हणतात? वर्ड म्हणतात. पण त्याचा अर्थ कसा असला पाहिजे? पूर्ण असला पाहिजे. ओके, हे झालं तुमचं अल्फाबेट, त्यानंतर झालं तुमचं वर्ड्स. मग हे जे दोन किंवा तीन वर्ड्स आहेत याचं जर कॉम्बिनेशन केलं तर त्याचं बनते सेंटेन्स. त्याचं काय बनते? सेंटेन्स. म्हणजे त्याचं एक बनते वाक्य. इथं लक्षात घ्या मराठीमध्ये काय म्हणलं? सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे काय म्हणलं? तुमचं वाक्य म्हणलं. बर, चला सेंटेन्स म्हणजे नेमकं काय ते बघू. वाक्य म्हणजे मराठीत वाक्य म्हणजे काय ते बघू. ओके, सेंटेन्सची डेफिनेशन बघा.
ओके. सो आता आपण काय बघितलं, सगळ्यात अगोदर बघितलं आपण अल्फाबेट काय असतात, 26 अल्फाबेट असतात इंग्लिश मध्ये ए पासून झेड पर्यंत. त्यानंतर वर्ड्स कसे डिराईव्ह होतात, तर वर्ड्स डिराईव्ह होतात तुमच्या अल्फाबेट पासून. म्हणजे हे झालं तुमच्या वर्ड्स रिलेटेड माहिती मराठी आणि इंग्लिश मध्ये इथे आहे. तुम्ही काय करा, मस्त व्यवस्थित नोटबुक मध्ये असं राईट डाऊन करा. त्यानंतर याच वर्ड पासून काय बनते, तुमचं सेंटेन्स बनते. म्हणजेच काय बनते, मराठी वाक्य बनते. वाक्य बघा, कॉम्बिनेशन ऑफ 2 or more वर्ड्स. बघा फरक काय, फक्त फरक लक्षात घ्या, वर्ड्स आणि सेंटेन्स मध्ये आपोआप येईल. इथं काय आहे, कॉम्बिनेशन ऑफ 2 or more अल्फाबेट. कशापासून बनले, अल्फाबेट पासून. पण काय बनलं, अल्फाबेट पासून वर्ड्स बनले. बट इट हॅज कम्प्लीट मिनिंग. ओके. आता याच्यामध्ये बघा सेंटेन्सची डेफिनेशन कशा प्रकारे फॉर्म झाली, कॉम्बिनेशन ऑफ 2 or more वर्ड्स. कशापासून, या वर्ड्स पासून, दोन किंवा दोन पेक्षा जास्त वर्ड्स पासून काय बनलं, तर सेंटेन्स बनलं. बट इट हॅज अ कम्प्लीट मिनिंग. त्याचा अर्थ पूर्ण असला पाहिजे. एक एक्झाम्पल सांगतो, लक्षात घ्या. एक्झाम्पल मधून तुमच्या लक्षात येईल. एक उदाहरण सांगतो, लक्षात घ्या. आता मी जर म्हणलं XYZ PQR XYZ. ओके. सगळ्यात अगोदर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की हा वर्ड्स आहे का. ओके. जर हा वर्ड्सच नसेल, तर हा सेंटेन्स बनणार नाही. म्हणजे हे तुमचं सेंटेन्स झालं नाही. ओके. सेकंड एक्झाम्पल पहा. मी जर म्हणलं बघा, हा काय झाला, एक वर्ड झाला. ओके. हा पण एक वर्ड झाला, बर लक्षात घ्या. याला काय आहे, नो. नो म्हणजे नाही, अर्थ आहे. वन म्हणजे एक, याला पण अर्थ आहे. पण PQR याला अर्थ नाही. म्हणजे इथं जर तुम्हाला समजायचं झालं की हा वर्ड्सच नाही, जर तो वर्ड्सच नसेल तर तो सेंटेन्स बनणार नाही. बर लक्षात घ्या. तिसरं एक्झाम्पल बघा. आता हे एक एक्झाम्पल आहे. राम इज इनोसेंट बॉय. आता हे राम एक काय झाला, वर्ड झाला, म्हणजे शब्द झाला. इज काय झाला, हा एक शब्द झाला. त्यानंतर इनोसेंट पण काय झाला, हा एक पर्टिक्युलर वर्ड झाला, म्हणजेच काय झाला, शब्द झाला. आणि बॉय म्हणजे पण काय झाला, तुमचा सेंटेन्स झाला, म्हणजेच वर्ड झाला, म्हणजेच काय झाला, शब्द झाला. लक्षात घ्या. मग या वाक्यामध्ये सगळेच्या सगळे काय आहेत, सर्वात अगोदर सगळेच्या सगळे काय आहेत, वर्ड्स आहेत. आणि या वर्डचं कॉम्बिनेशन मी इथे लिहिलेलं आहे, कॉम्बिनेशन ऑफ 2 or more वर्ड्स आलं. मग या कॉम्बिनेशन आहे वर्डचं याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इट हॅज अ कम्प्लीट मिनिंग. त्याचा अर्थ पूर्ण आहे. अर्थ बघा, राम इज इनोसेंट बॉय, राम निष्पापी मुलगा आहे, असा अर्थ होतो याचा. ओके. मग याचा अर्थ पूर्ण आहे, म्हणजे हे काय झालं, सेंटेन्स. हे काय झालं, सेंटेन्स झालं. ओके. हे झालं तुमचं वर्ड्स. हे झालं तुमचं पहिले सगळ्यात अगोदर अल्फाबेट आलं. अल्फाबेट पासून तुमचे वर्ड्स फॉर्म्युलेशन, वर्ड डिराईव्ह होतात. वर्ड्स पासून तुमचं सेंटेन्स बनते. आणि सेंटेन्स पासून मग तुमची खरी इंग्लिशला सुरुवात होते. ओके. मग याच्यानंतरचं जे बेसिक आहे ते बघणार आपण. ओके. सगळ्यात अगोदर आपण एक क्विक रिव्हिजन घेणार की कुठून स्टार्टअप केला आणि कशा पद्धतीनं. सगळ्यात अगोदर बघितलं आपण अल्फाबेट, 26 अल्फाबेट. ओके. या अल्फाबेट पासून बनतात वर्ड्स, आणि वर्ड पासून बनतात तुमचे सेंटेन्स. हे झालं टोटल विथ एक्झाम्पल. याच्यानंतरचं बेसिक आपण क्विक घेऊ 2 मिनिटांमध्ये. ओके. सो आपण इथे आलो होतो, आपण सेंटेन्स पर्यंत आलो होतो. सेंटेन्स म्हणजेच काय असते, तर मराठीत वाक्य. ओके. आता इथपासून आपली खरी सुरुवात होते. मग इंग्लिशचं वाक्य असो किंवा मराठीचं वाक्य असो, एकच गोष्ट लक्षात ठेवायची. लक्षात ठेवा, इंग्रजीचं वाक्य असो किंवा मराठीचं वाक्य असो, म्हणजे इंग्रजीत सेंटेन्स असो की मराठीत वाक्य असो, हे वाक्य पूर्ण करण्यासाठी 3 गोष्टी लागतात. हे वाक्य पूर्ण करण्यासाठी 3 गोष्टी लागतात. आणि त्या 3 गोष्टी कोणत्या, लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर येते तुमचा सब्जेक्ट, नंतर येते तुमचा वर्ब, आणि नंतर येते ऑब्जेक्ट. म्हणजे मराठीत लक्षात घ्या, यालाच म्हणतात तुमचा कर्ता प्लस
बघा, कोणतं पण सेंटेन्स घ्या, मराठीचं घ्या, इंग्लिश मध्ये घ्या, सगळ्यात अगोदर येते तुमचा सब्जेक्ट म्हणजेच मराठीत येते कर्ता, नंतर तुमचा येतो वर्ब म्हणजेच मराठीत येते क्रियापद, नंतर येते तुमचा ऑब्जेक्ट म्हणजे येते कर्म. ओके, मग इतकी गोष्ट तुमची क्लिअर झाली. त्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट 99% केसेसला सगळ्यात सुरुवातीला येतो. 99 केसेस मध्ये हा जो सब्जेक्ट आहे हा सुरुवातीला येतो. बाय 1 केसेस म्हणजे 1% केसेस मध्ये सब्जेक्ट हा शेवटी येऊ शकतो. ओके, त्यानंतर हा झाला वर्ब. ओके, आणि हा झाला ऑब्जेक्ट. तर वर्ब जे आहे ते वर्ब 3 कॅटेगरीज मध्ये डिव्हिजन केल्या जाते. V1 V2 V3 म्हणजे टेन्सेस नुसार आपण काय चेंज करतो, तर वर्ब चेंज करतो. आणि परत एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट व्हॅरी होतो तुमच्या सेंटेन्स नुसार. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी म्हणलं मी गावाला जातो, हा वाक्य मी मराठीत एक वाक्य दिलं, मी गावाला जातो. बघा, मराठीतलं सेंटेन्स मी गावाला जातो. मग हा जो मी आहे, हा मी आहे तुमचा कर्ता. गावाला, हे जे गावाला आहे हे तुमचे कर्म, आणि जातो हा आहे तुमचा क्रियापद. परत लक्षात घ्या. ओके, आता मी जर म्हणलं हा जर मी समजा इथून मी कट केला, मी म्हणलं गावाला जातो, या सेंटेन्सला किंवा या वाक्याला अर्थ पूर्ण होती का? बघा, गावाला जातो, कोण जातो? नाही, वाक्य पूर्ण नाही. आता हे मी इथं पुसून केलं तुम्हाला, म्हणजे इथे इरेज केलं मी. समजा आता मी जातो, कुठे जातो माहित नाही, कुठे जाऊ शकतो. ओके, आता मी जर समजा इथे जातो हे केलं, इरेज केलं, तर मी गावाला. म्हणजे इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की कोणतंही मराठीचं वाक्य, कोणतंही इंग्रजीचं वाक्य असलं तर 3 गोष्टी महत्वाच्या: कर्ता, क्रियापद, कर्म, आणि इंग्लिश मध्ये सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. विदाउट सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट यू कॅन नॉट मेक सेंटेन्सेस इन इंग्लिश. ओके, म्हणजे इंग्लिश मध्ये तुम्ही सेंटेन्स बनवू शकत नाही. ओके, हे झालं. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला स्कूल मध्ये किंवा ट्युशन क्लासेस मध्ये एक्झाम्पल असते, आय ईट मँगो. सुरुवातीला लक्षात घ्यायचं, हे सेंटेन्स कुठे पण जा तुम्हाला भेटल. ओके, आय ईट मँगो इंग्लिशचं सेंटेन्स आहे. लक्षात घ्या, हा जो आय आहे, हा आय आहे तुमचा सब्जेक्ट, म्हणजेच काय आहे तर कर्ता. हा आहे तुमचा ईट. ईट काय झालं तुमचं वर्ब. ईट काय झालं वर्ब, म्हणजेच काय झाला क्रियापद. आणि हा जो मँगो आहे हा झाला तुमचा कर्म, म्हणजेच ऑब्जेक्ट. हा काय झाला कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट. बघा, इंग्लिशचं जरी सेंटेन्स असलं तरी ह्या 3 गोष्टी मस्ट आहेत, इम्पॉर्टंट आहेत, महत्वाच्या आहेत, आणि या 3 गोष्टी शिवाय तुम्ही कोणतंच सेंटेन्स बनवू शकत नाही. ओके, मग या 3 गोष्टीविषयी, या 3 थिंग्स विषयी आपण म्हणजे डिटेल मध्ये एकदम बेसिक टू हाय पूर्ण इन्फॉर्मेशन बघू. आता सब्जेक्ट एक थीम सांगतो तुम्हाला, सब्जेक्ट मध्ये काय येतं, वर्ब मध्ये काय येतं, आणि ऑब्जेक्ट मध्ये काय येतं, या सगळ्या गोष्टी 1 बाय 1 पाहू. हे झाले तुमचे हे एक्झाम्पल सेंटेन्सशी रिलेटेड. ओके, मग सब्जेक्ट मध्ये सगळ्यात अगोदर सब्जेक्ट म्हणजे काय बघू आपण. ओके, हे झाला जनरल फॉर्म्युला ऑफ सेंटेन्स, म्हणजे सामान्य फॉर्म्युला. ओके, सब्जेक्ट सगळ्यात अगोदर आला आपलं सब्जेक्ट. बघा, इंग्लिश मध्ये टोटल सब्जेक्ट किती, तर लक्षात घ्या, इंग्लिश मध्ये टोटल सब्जेक्ट किती. सगळ्यात अगोदर येतो तुमचा आय, नंतर येतो ही, नंतर येतो शी, नंतर येते इट, मग दे, मग यू, मग वी, आणि कोण्याही व्यक्तीचं नाव. बघा टोटल बघा, 1 2 3 4 5 6 7 8 सोडून कोणतेच सब्जेक्ट नाही. आय, ही, शी, इट, दे, यू, वी, कोण्या पण व्यक्तीचं नाव. बर, आय
आय म्हणजे काय मराठीत बघा, आय म्हणजे मी, ही म्हणजे काय, ही म्हणजे तू, शी म्हणजे ही, इट म्हणजे ते. बघा इथं इट म्हणजे ते, प्राणी वस्तू स्थळ, एखादी कोणती प्राणी वस्तू स्थळासाठी आपण काय वापरतो, आय टी इट. दे, दे म्हणजे ते. आता पहा आला, इथं ते आला, इथं ते आला, लक्षात घ्या कन्सेप्ट सांग. यू, यू म्हणजे तू, वी, वी म्हणजे आम्ही, आणि नेम कोण्या पण व्यक्तीचं नाव, नाव म्हणजे जसं की फेमस राम श्याम, बोथ आर ब्रदर्स, दोघं भाऊ राम श्याम, किंवा सीता गीता, कोण्या पण व्यक्तीचं नाव. आता इथं ते आलं, इथं ते आलं, लक्षात घ्या इथं जे इट आहे, इथं जे इट आहे, हा जो आयटी इट आहे हा नॉन लिव्हिंग थिंग साठी वापरतात, नॉन लिव्हिंग थिंग. मग नॉन लिव्हिंग थिंग कोणत्या, नॉन लिव्हिंग थिंग कोणत्या, मी म्हणलं दगड, मी म्हणलं पेन, मी म्हणलं ब्लॅकबोर्ड, मी म्हणलं वॉच, हे काय झालं, तर हे झालं नॉन लिव्हिंग थिंग, की ज्या मुव्हेबल नसतात, नॉन लिव्हिंग थिंग. त्याच्यासाठी म्हणजेच मराठीत लक्षात घ्या, जसं की एखादा प्राणी आहे, एखादी वस्तू आहे, एखादं स्थळ आहे, ते एका जागेवरून दुसऱ्या जागी मूव्ह नाही होऊ शकत, त्याच्यासाठी वापरतात दे. आणि हा जो दे आहे हा समूह, बघा समूह, मी म्हणलं बॉईज, मग तुम्ही काय म्हणता, दे आर द बॉईज, ते काय आहेत, मुलं आहेत, तुम्ही म्हणता मराठीत ते मुलं आहेत, ती मुले आहेत. ओके, त्याच्यासाठी जो वापरतो तो वापरतो दे, दे म्हणजे ती. लक्षात ठेवा कन्सेप्ट काय आहे इथं, दे, नॉन लिव्हिंग थिंग आणि लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग आणि लिव्हिंग थिंग म्हणजे ज्या मुव्हेबल नसतात. ओके, नंतर बघा, ओके, नॉन लिव्हिंग थिंग साठी वापरतात. हे झालं टोटल सब्जेक्ट विषयी इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, याच्या बाहेर सब्जेक्ट येत नाही. हे सब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला येतात, ही गोष्ट लक्षात ठेवायची. 99% केस मध्ये, 1% केस मध्ये जेव्हा तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन सांगतात तेव्हा यूज होते 1% केस मध्ये. ओके, म्हणजे ह्या झाल्या तुमच्या पूर्ण बेसिक कन्सेप्ट, हे झालं टोटल सब्जेक्ट विषयी, म्हणजेच मराठीत तुमच्या कर्त्याविषयी ही इन्फॉर्मेशन झालेली आहे. ओके, त्यानंतर सेकंड थिंग आली, सेकंडची गोष्ट आली. ओके, त्यानंतर येतो तुमचं बघा वर्ब. सेकंडची गोष्ट आली, ती आली तुमचं वर्ब, म्हणजेच तुमचा मराठीत आला क्रियापद. काय आला, क्रियापद. मग हे जे वर्ब आहे हे दोन कॅटेगरीज मध्ये डिव्हिजन केल्या जातात, दोन भागामध्ये या वर्बचं डिव्हिजन केल्या जातं. कशा पद्धतीने केल्या जातं ते बघा. ओके, मग याच्यामध्ये बघा वर्ब, पहिला जो फॉर्म आहे वर्बचा तो आहे मेन वर्ब, आणि दुसरा जो फॉर्म आहे तो आहे हेल्पिंग वर्ब. कोणता कोणता, वर्ब म्हणजे क्रियापद. किती याच्यामध्ये डिव्हिजन केल्या जाते, दोन याच्यामध्ये. पहिला मेन वर्ब, दुसरा हेल्पिंग वर्ब. लक्षात घ्या मराठीत मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद, मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद आणि हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. ओके, आता तिथं तुम्हाला एक प्रश्न पडला पाहिजे की सर हा जो वर्ब आहे हा दोन कॅटेगरीज मध्ये डिव्हिजन केला. ओके, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब याचं काही ना काहीतरी काम असेल, विदाउट काम हा आला तर नसेल. ओके, लक्षात घ्या याचा जो पर्पज आहे, ते पर्पज लक्षात घ्या, म्हणजे हेतू, उद्देश. याचा जो उद्देश आहे, हेतू आहे तो एकच आहे, तो म्हणजे टू आयडेंटिफाय टेन्स, टू आयडेंटिफाय टेन्स. मराठीमध्ये लक्षात घ्या, मराठी मीडियम मध्ये लक्षात घ्या की आता जो हेतू आहे, उद्देश आहे तो फक्त एवढाच आहे की काळ ओळखण्यासाठी. कशासाठी उपयोग केला जातो, काळ ओळखण्यासाठी. म्हणजे काही मेन वर्ब मधून उपयोगी केल्या, म्हणजे डायरेक्टली मेन वर्ब म्हणून उपयोगी केल्या जातात, तर काही हेल्पिंग वर्ब मधून उपयोगी केल्या जातात. आता मेन वर्ब मध्ये कोणत्या प्रकारे कोणते येतात, वर्ब, मेन वर्ब मध्ये कोणते वर्ब येतात आणि त्या वर्बचा यूज काय आहे ते बघणार.
मेन व्हर्ब मध्ये टोटल 4 व्हर्ब येतात. किती व्हर्ब येतात? 4. बघा कोणते कोणते? त्यामध्ये 1 2 3 आणि 4 याचा आपण काय करणार? माहिती याच्याविषयी आपण माहिती बघणार. जो पहिला येतो तो येतो V1, दुसरा V2, तिसरा V3, चौथा V4 म्हणजे व्हर्बचा पहिला फॉर्म, व्हर्बचा दुसरा फॉर्म, व्हर्बचा तिसरा फॉर्म आणि व्हर्बचा चौथा फॉर्म. म्हणजे व्हर्बचा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा हा डायरेक्टली मेन व्हर्ब मधून येतो. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली होती की त्याचा पर्पज काय? टू आयडेंटिफाय टेन्स. लक्षात घ्या, हा जो V1 आहे हा प्रेझेंट टेन्स ओळखण्यासाठी उपयोगी केला जातो. हा जो V2 आहे हा पास्ट टेन्स ओळखण्यासाठी उपयोगी केला जातो. कशासाठी यूज केला जातो? पास्ट टेन्स. V3 जो आहे कोण्याही काळातील पार्टिसिपल, त्यालाच दुसरं नाव आहे परफेक्ट. ओळखण्यासाठी कोणता? पार्टिसिपल किंवा परफेक्ट टेन्स ओळखण्यासाठी काय केला जातो? यूज केला जातो. आणि हा जो V4 आहे हा कोण्याही काळातला, मग तो पास्टचा असो, प्रेझेंट असो, फ्युचर असो, म्हणजे मराठीत लक्षात घ्या, वर्तमान काळ असो, भूतकाळ असो, भविष्यकाळ असो, या तिन्ही काळातला कंटिन्यू टेन्स म्हणजे चालू काळ हा ओळखण्यासाठी या V4 चा यूज केला जातो. मग मी इथं लिहितो, ओके, कंटिन्यू टेन्स. कोणता टेन्स ओळखण्यासाठी? कंटिन्युअस टेन्स ओळखण्यासाठी काय केलं जातं? यूज केला जाते. कोणता? V4. हे बघा, ही टोटल बेसिक इन्फॉर्मेशन आहे. एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित पाहिजे म्हणजे पाहिजेच. 100%. याच्याशिवाय तुम्ही सेंटेन्स बनवू शकत ना. आणि जर तुम्ही सेंटेन्स बनवू शकले नाही तर तुम्ही बोलू शकत ना. हा इंग्लिश स्पीकिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतात स्टुडंटला. म्हणजे मेन व्हर्ब बघा, परत सांगतो, व्हर्बचे दोन कॅटेगरीज मध्ये डिव्हिजन केल्या जातं, मेन व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्ब. ओके, मेन व्हर्ब मध्ये किती येतात? 4 व्हर्बचे फॉर्म येतात. V1 म्हणजे व्हर्बचा पहिला फॉर्म, V2 व्हर्बचा दुसरा फॉर्म, V3 व्हर्बचा तिसरा फॉर्म, V4 व्हर्बचा चौथा फॉर्म. व्हर्बचा पहिला फॉर्म प्रेझेंट टेन्स ओळखण्यासाठी, V2 पास्ट टेन्स ओळखण्यासाठी, तिसरा फॉर्म पार्टिसिपल किंवा ऑर मध्ये कोणता? परफेक्ट टेन्स ओळखण्यासाठी, त्यानंतर V4 म्हणजेच कंटिन्यू टेन्स ओळखण्यासाठी. आता इथे परत एक कन्सेप्ट आहे ती लक्षात घ्या. हा जो V1 आहे हा V1 तुम्हाला जेव्हा मी टेन्स शिकवील, जेव्हा तुम्हाला मी टाइम्स अँड टेन्स शिकवील तेव्हा तुमचं पूर्ण बेसिक कन्सेप्ट क्लिअर करेल की हा जो V1 आहे हा V1 सिंपल फ्युचर टेन्स मध्ये यूज केला जातो. पण त्याच्या अगोदर हे लागतं, काय लागते? हेल्पिंग व्हर्ब. काय लागते? हेल्पिंग व्हर्ब. मग आपण हेल्पिंग व्हर्ब बघू अगोदर. ओके, V1 चा उपयोग हा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये पण केला जातो. म्हणजे साधा भविष्यकाळ याच्यामध्ये पण केला जातो. पण त्याच्या अगोदर टू बी चं सहाय्यकारी क्रियापद लागते, ते म्हणजे शाल किंवा विल. ओके, हे झालं टोटल तुमचं मेन व्हर्ब विषयी. आता हेल्पिंग व्हर्ब, तुमचं सहाय्यकारी क्रियापद हे 3 कॅटेगरीज मध्ये डिव्हिजन केल्या जातं. हेल्पिंग व्हर्ब किती कॅटेगरीज मध्ये डिव्हिजन केल्या जातं? 3 कॅटेगरीज. बघा कोणत्या कोणत्या? ओके, सो बरं, चला बघूया. मग V1 पहिल्या ह्याच्यात तुमचं प्रेझेंट टेन्स, नंतर पास्ट, ओके, टेन्शन घ्यायचं काम नाही. 100% जेव्हा टेन्स शिकवील टोटल कन्सेप्ट क्लिअर करेल. फक्त तुम्हाला एवढं माहित पाहिजे काळाचे 3 मुख्य प्रकार पडतात, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. मी सुरुवातीलाच अगोदर सांगितलं की व्हर्बचा पर्पज काय आहे, हेतू काय आहे? टेन्स ओळखण्यासाठी. मग मेन व्हर्ब डायरेक्टली तुम्हाला जिथे दिसले समजायचं या काळातला तो टेन्स, या काळातला काय आहे तो सेंटेन्स आहे. मग आता प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर याचं पण काम सेम, काम तेच काय? टेन्स ओळखायचं. मग प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर 3 कॅटेगरीज मध्ये मी त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. लक्षात घ्या एकदम व्यवस्थित की जर प्रेझेंट टेन्स मध्ये किंवा पास्ट मध्ये आणि फ्युचर मध्ये
जर कुठं तुम्हाला ॲमिजार दिसला, जर कुठं तुम्हाला ॲमिजार दिसला, जर कुठं तुम्हाला डू दिसला, जर कुठं तुम्हाला हॅव दिसला, तर लक्षात घ्यायचं ज्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला ॲम दिसल, ज्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला इज दिसल, ज्या सेंटेन्स मध्ये आर दिसल, ज्या सेंटेन्स मध्ये डू दिसल, ज्या सेंटेन्स मध्ये हॅव दिसल, समजून घ्यायचं वाक्य प्रेझेंट टेन्स. कोण्या टेन्सचं? कोण्या काळातलं? म्हणजे वर्तमान काळातलं वाक्य. समजून घ्यायचं प्रेझेंट टेन्स मधलं काय ते सेंटेन्स आहे, म्हणजे वाक्य आहे. पास्ट मध्ये काय काय येतं बघा. पास्ट मध्ये लक्षात घ्या, पास्ट मध्ये येते तुमचं वॉज, वेअर, डीड आणि हॅड. वॉज, वेअर, डीड, हॅड दिसलं रे दिसलं. समजून घ्यायचं की ते सेंटेन्स कोण्या काळातलं? पास्ट टेन्स मधलं सेंटेन्स आहे. फ्युचर मध्ये कोणते कोणते येतात बघा. फ्युचर मध्ये येते तुमचं शाल, मग येते विल, मग येते शाल बी, विल बी, नंतर येते शाल हॅव, विल हॅव. इथं स्पेस नाही त्याच्यामुळे इथे लिहू शकता तुम्ही शाल हॅव, विल हॅव. मग ज्या वाक्यात शाल दिसलं, समजून घ्यायचं वाक्य कोण्या काळातलं? फ्युचर टेन्स, भविष्य काळातलं. जिथं शाल बी दिसलं, समजून घ्यायचं वाक्य भविष्य काळाचं. ज्या वाक्यात तुम्हाला शाल हॅव, विल हॅव दिसलं, समजून घ्यायचं फ्युचरचं वाक्य म्हणजे भविष्य काळाचं वाक्य. इथून जे आपण टोटल बेसिक पाहिलं, हे बेसिक तुमच्या इंग्लिश स्पीकिंग साठी पण महत्वाचं आहे, तुमचं इंग्लिश साठी पण महत्वाचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची की 10th स्टँडर्डचं जे इंग्लिश आहे, 10th स्टँडर्डचं जे इंग्लिश आहे, 10th स्टँडर्डचं इंग्लिश आहे. मी काल तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं, पेपर कसा होतो, कोण्या मार्काचा किती वेटेज आहे, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते लक्षात घ्या. आणि 10th चा जो इंग्लिशचा आहे, यामध्ये नवीन पॅटर्न नुसार तुम्हाला ऍक्टिव्हिटीज आलेल्या आहेत. काय आलेल्या आहेत? ऍक्टिव्हिटीज. आणि त्या ऍक्टिव्हिटीज सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं बेसिक. जर तुमचं बेसिक परफेक्ट असेल तर तुम्ही ऍक्टिव्हिटीज म्हणजे एकदम इझी ते इझी ऍक्टिव्हिटीज आहेत. फक्त तुम्हाला तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेल्या पाहिजेत. होतं काय, दुसरीकडे तुम्हाला बेसिक शिकवल्या जात नाही. ते असे गृहीत धरतात की तुमचं हे 10वी पर्यंत झालेलं आहे. ओके, पण ज्या पण कोचिंग क्लासेस वरती म्हणा, कुठे पण म्हणा, ऑफलाईन बॅच असो, कुठे पण असो, जिथं बेसिक पासून शिकवल्या जाते तिथं जॉईन करा. बेसिक शिका, बेसिक स्ट्रॉंग करा आणि देन मूव्ह ऑन टू युअर चॅप्टर वरती. आणि जिथं डायरेक्टली चॅप्टर चालू होईल तिथं कुठे जाऊ नका, आपलं भविष्य खराब करू. ओके, मग त्या 10 इंग्लिश मध्ये, 10 स्टँडर्डच्या इंग्लिश मध्ये जो तुमचा पेपर आहे, तो पेपर बघा. 100% पेपर असतो, मान्य करा. त्यापैकी 75% जो पेपर आहे, हा पेपर तुम्ही विदाउट बुक म्हणजे कोणतंच पुस्तक न हातात घेता तुम्ही काय करू शकता? 75 मार्क्स घेऊ शकता. कसं बघा, तुमचं मी काल इंट्रोडक्शन मध्ये रायटिंग स्किल सांगितलं 25 मार्क्स, लँग्वेज स्टडी 10 मार्क्सची, टेक्स्टुअल पॅसेज, नॉन टेक्स्टुअल पॅसेज आणि पोएट्री. या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे बेसिक. आणि बेसिक म्हणजेच काय? तुमचं ग्रामर. हे एवढं बेसिक आहे. इथून तुमच्या ग्रामरला स्टार्टअप होणार आहे. लक्षात ठेवायचं की तुमच्या बुक्सला न हात लावता 75% कसे कव्हर करायचे ते मी कव्हर करून देणार. तुमची किती? 75% मार्क्स टोटल. ओके, मग यानंतर पुढचं बेसिक काय? अजून बेसिक तुम्हाला लागतं काय? तुमचं बेसिक कशा पद्धतीने स्ट्रॉंग करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. ओके, अँड होप सो यू आर एन्जॉयिंग दिस व्हिडिओ. ओके, म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. काय करायचं? नोटबुक मध्ये राईट डाऊन करा. जर कोणती कन्सेप्ट जिथं समजली नसेल, व्हिडिओ पॉज करा, म्हणजे थांबवा, थोडंसं बॅक घ्या आणि परत व्हिडिओ बघा. टोटल बेसिक नोट राईट डाऊन करायचं, क्विक रिव्हिजन करायचं आणि जेवढं तुम्ही इंग्लिशला भिणार तेवढी इंग्लिश तुमच्या दूर जाईल. टॅकल करायचा प्रयत्न करा. ओके, त्याला टॅकल करा, त्याला कॅच करा, पकडा त्याला. जर तुम्ही त्याला पकडलं एकदम